ताकद भेटू काम नंतर माती टाकणार नमस्कार. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषद प्रांगणामध्ये वृक्षारोपण करून याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आता पावसास सुरुवात झाली की मग पुढे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचं नियोजन आहे आणि क्वांटिटीपेक्षा म्हणजे जास्त झाडांना लागवड करण्यापेक्षा जेवढी झाडं जगवता येतील तेवढी झाडं लावण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. नगर परिषदेचं साधारण उद्यानं आणि ओपन स्पेस असे मिळून आमचं सध्या तरी प्लॅनिंग 2,500 ते 3,000 वृक्षांचं लागवडीचं आहे. तर तेवढं वृक्ष लागवड नक्की केली जाईल आणि ही वृक्ष लागवड अशा पद्धतीने केली जाईल की त्यांना टिकवलं जाईल, त्यांना जगवलं जाईल. सर, यावर्षी आपण पाहिलं तर तापमान मोठ्या प्रमाणावर होतं. नागरिकांनाही त्याचे वृक्षांचं महत्त्व कळालेलं आहे. तुम्ही या निमित्त नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता? नगर परिषदेमार्फत एवढंच म्हणता येईल की प्रत्येक नागरिकानं किमान आपल्या घराभोवती 5 झाडं लावावी आणि त्यांना जगवावं. जर ती झाडं आपण लावली आणि जगवली तर ही जी तीव्र तापमानाची समस्या आहे ती हळूहळू कमी होऊ शकते. नगर परिषदेमार्फत देखील यावर्षी आपलं जे कर संकलनाचं हे आहे त्याच्यामध्ये मालमत्ता करामध्ये जे नागरिक रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील, जे नागरिक सोलार ऊर्जा वापरतील यांना 2% अशी 6% मालमत्ता करात सूट जाहीर केलेली आहे नगर परिषदेने. तर सर्व नागरिकांना हे आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी झाडं लावावी, रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, सोलारचा वापर करावा, कमीत कमी ऊर्जा वापरावी आणि म्हणजे पर्यावरणास सहकार्य करावं.